वहिनीसा बताशीबाई, युवराजांनी सज्जनगडी जाण्याचं कबूल केलं. आमचा जीव अगदी निसूर झाला. आमचाही. एवढे चिडले होते हो. पण त्यांच्या चिडण्यात काही वावगं नव्हतं. आणि आबासाहेबांचा आदेश डावलणं तेही बरं दिसत नाही. वहिनीसा किती भरलेत अंगरखे? एवढे? अहो, एवढे लागतीलच ना. अहो, दादासाहेब काय कायमचे निघालेत का सज्जनगडावर? पण तरी एखादा आठवडा राहतीलच ना. नाही रमणार एवढे दिवस. बोलू नये पण बोलतो. त्यांना आबासाहेबांना भेटायचं. आबासाहेब म्हणजे दादासाहेबांचं सर्वस्व. आम्हाला कळत का नाही हे? पण आता फाटे फोडू नका. आबासाहेबांच्या आदेशाचं पालन झालं म्हणजे झालं. कविराज, हा संगम पाहिला? दोन नद्यांचा एक प्रवाह होतो आणि पुढे उमेदीनं वाहत राहतो. आमच्या बाबतीत मात्र एकाच प्रवाहाला दोन फाटे फुटू पाहतायत. कुठल्या वाटेनं जावं? युवराज देखिए. कविराज, हे आम्ही ना राणू अक्कांशी बोलू शकत ना युवराज्ञींशी, म्हणून तुमच्याशी बोलतो आहोत. कविराज, आम्हाला मनोमन वाटू लागले, हे असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा सरळ तिलेरखानाकडे जावं. युवराज क्षमा, पण छत्रपतींच्या मुलाचे शोभणारं नाही. कविराज, आम्हाला हे शोभणारं नाही, आम्हाला ते शोभणारं नाही. आम्ही असं वागू नये, आम्ही तसं वागू नये, आम्ही असं बघू नये, असं बोलू नये, कारण आम्ही युवराज आहोत. आमच्यावर संस्कार आहेत. दबून गेलोय कविराज या ओझ्याखाली इतकी वर्ष. सब कुछ ठीक हो जाएगा युवराज. थोडंसं सहन करा. काय सहन करू कविराज? अहो, भरल्या ताटावर तुमचा अपमान झाला तर तडक उठून निघून आलात तुम्ही एवढ्या लांब. इथे येऊनही स्वाभिमानानं जगता आहात आणि आम्हाला सहन करायला सांगताय. माफ करा युवराज, पण मी कलश आहे आणि आपण युवराज आहात. कविराज, अहो, एवढीशी मुंगी, पण तिला सुद्धा डिवचलं ना तर कडकडून चावा घेते ती. आम्हाला तर छावा म्हणतात, छावा. आणि तरी आम्ही सहनच करायचं. नाही कविराज, नाही सहन होत आता आम्हाला. युवराज, ही नदी पाहिलीत? ती जोपर्यंत या पात्रात असते तोपर्यंतच ती शोभून दिसते. जर का तिनं तिचं पात्र सोडलं ती अपात्रच ठरते. पण कविराज, आम्ही तर पात्र न सोडताही आम्हाला अपात्र ठरवलं जात आहे ना. आम्ही छत्रपतींचे पुत्र म्हणून जन्मलो, यात आमचा दोष आहे का? नाही युवराज, आप ऐसा मत सोचिए. कविराजाव म्हणणारे म्हणतात आम्ही उद्धट आहोत, रागीट आहोत, अहंकारी आहोत, पदफैली आहोत. आता शाक्तपंथीयांना थारा दिल्यापासून व्यसनी सुद्धा जन्मदात्याच्या जीवावर उठणारे म्हणतात आम्हाला. असे आहोत आम्ही. कविराज, आम्ही नेहमी खरं बोलतो, स्पष्ट बोलतो. हे वाईट आहे कविराज? अहो, आमचं अंतःकरण या नदीच्या पाण्या इतकंच निर्मळ आहे. अंगावर ही राजवस्त्र घातली असती ना तरी आम्हालाही मन आहे, आम्हालाही भावना आहेत कविराज. अहो, संकटांना वेड लावणारे आम्ही शत्रूच्या मुंडक्यांची नरमुंड माळा गळ्यात घालण्यासाठी आसुसलेले असताना तिकडे सज्जनगडावर जाऊन जपमाळ हातात घेऊन जप करत बसू? नाही कविराज, नाही. त्यापेक्षा आम्हाला वाटतं दिलेरखानाकडेच जावं. संतांच्या सज्जनगडापेक्षा मोगलांचा दुर्जनगड बरा. आता स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं राज्य निर्माण करू आम्ही. युवराज, ह्या संगमाप्रमाणेच शिव आणि शंभू एक संगम आहे. त्याचं पाणी गडबड होऊ देऊ नका.
कविराज, आता ते आमच्या हातात राहिलंय असं वाटत नाही आम्हाला. असं कसं म्हणता थोरल्याबाई साहेब? मुळात गढूळपणाचं कारण तरी शोधूया. त्यासाठी खूप खोलवर जावं लागेल. तुम्ही आता त्या भानगडीत पडू नका. अहो पण शंभूराजांना परळी सज्जनगडावर पाठवण्याचं कारण काय? आणि कसला अनुग्रह देणार घेणार? मुळात अध्यात्मात अनुग्रहाची बळजबरी नसते. हे आम्हाला नव्हतं माहित ना. आम्ही विनंती करतो तुम्हाला, तुम्ही महाराजांना सांगावं आणि शंभूराजांना इथे रायगडावर बोलावून घ्यावं. ते शक्य नाही. का? कारण महाराजांचा आदेश केलाय. थोरल्याबाई साहेब, तुमच्यात आणि शंभूराजांमध्ये शृंगारपुरी जो वाद झाला तो अजूनही तुमच्या मनातून गेला नाही का? तो एक वेळ जाईलही, परंतु कोणी कितीही म्हटलं तरी कलशाभिषेक काही आमच्या मनातून जात नाही. सत्तेसाठी शंभूराजेंना झालेली घाई आम्हाला विसरता येत नाहीये. परंतु त्यासाठी महाराजांनी निर्वाळा दिलाय ना. अहो, असा निर्वाळा म्हणजे बाजू सावरण्याचा प्रयत्न असतो आणि हा असा प्रयत्न नेहमीच होत आलाय. थोरल्याबाई साहेब, तुम्हाला काय वाटतं धाकट्याबाई साहेब? आम्ही जो विचार करतो, जे काही बोलतो, त्यात शंभूराजेंचं हित नसतं? तुम्ही शंका कशाबद्दल घेता आणि नेहमी आडवं का लावता? नका असा विचार करू. ठीक आहे, आम्ही तुमच्या आणि महाराजांच्या शब्दापुढे नाही जाणार. पण आम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की तुटेपर्यंत ताणू नये. शंभूराजांच्या सहनशक्तीलाही मर्यादा आहे. आमच्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत धाकट्याबाई साहेब. परंतु सगळ्यांनी असं म्हणून कसं चालेल? आपल्या परिवाराबद्दल, आपल्या मुलाबाळांबद्दल आम्हालाही काळजी वाटते. शिवाय महाराज कुठलाही निर्णय डोळे झाकून घेणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा धाकट्याबाई साहेब, शंभूराजेंना ही शेवटची संधी आहे. तेही ते युवराज आहेत म्हणून. युवराज नसते तर ही संधी सुद्धा त्यांना मिळाली नसती. लाडी, जी युवराज. दिलेर खानाच्या गोटातली खडानखडा माहिती आम्हाला हवी आहे. जी युवराज. आपले काही खबरगीर हुलस्वार वाटेवर पेरून ठेव. जी. खबरगीरांपैकी काही जणांना मोळी विके, अत्तर विके बनून गोटावर फिरतं ठेव. काहींना वैदू हकीम बनून गोटात मिसळू दे. आणि काही खबरगीर पांढरे सरदारांच्या तळावरही पेरून ठेव. पर युवराज, खान लय चालाक आहे. त्याच्या चौकी पारीतून तळावर जाणं लय कठीण आहे. त्याची कल्पना आहे आम्हाला. पण लाडी, दिलेर खानाच्या मनात नेमकं काय चाललंय त्याचा अंदाज लागायलाच पाहिजे. त्याला आमच्याशी खरोखर मैत्री करायची आहे की या माग त्याचा काही बनाव आहे हे समजायला हवं. त्याचबरोबर औरंगजेबाकडून येणाऱ्या जाणाऱ्या खलितांवरही नजर राहू दे. हा खलिता दिलेर खानाच्या हाती पडेल याची तजवीज कर. सरदार पांढरसने दिला तर उत्तम. आज्ञा असावी युवराज. महाराज, माहित नाही का, पण आमचं मन धास्तावलंय. कारण शंभूराजांबद्दल तुमच्या मनात काय आहे? प्रेम. प्रेम? तसं असतं तर मग त्यांना रायगडावर का नाही बोलावून घेतलं? खरं सांगा, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग आहे ना? नाही राणी साहेब,
असं मनातही आणू नका. मग 2 वर्ष झाली आमचं लेकरू आमच्या जवळ नाही, सूनबाई रायगडावर नाही, आणि आता आमची इवलीची नात तीही नाही. नका काळजी करू, लवकर येतील. तेव्हा शंभूराजे आणि सूनबाई इथे गडावर येणार म्हणून आम्ही त्यांचा महाल लावून घेतला, पाळणा सुद्धा आणून ठेवला आम्ही. आणि नंतर समजतं की ते परळीला सज्जनगडावर जाणार आहेत. थोरल्या बाईंना काही सांगायला जावं तर त्यांचा सूर वेगळाच लागलेला असतो, आणि आपल्याला काही सांगायला जावं तर आपल्या मनाचा काही थांग आम्हाला लागत नाही. तुम्ही समजता तसं काहीही नाही. आणि आम्हाला तर असं समजलंय की शंभूराजांना सुधारण्यासाठी सज्जनगडावर पाठवण्यात येत आहे. तर आणि साहेब, आम्हाला हे कळत नाही की सुधारण्यासाठी ते बिघडले तसं का म्हणतायत सगळे. का तुम्हालाही या सगळ्या गोष्टी मान्य आहेत? तुम्हाला असं वाटतंय त्यांनी इथे येऊच नाही? राणी साहेब, अहो आम्ही त्यांना भेटायला केवढे आतुर झालो. आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे, त्यांनी सज्जनगडी जावं, थोडे दिवस तिकडे राहावं आणि रायगडी निघून यावं. आमचा काही राजकारणाचा अभ्यास नाही, पण तुमच्या मनात काही दुसरं शिजत तर नाही ना? अजिबात नाही, खरंच. आणि तुम्ही नका जास्त विचार करू. शंभूराजे लवकरच रायगडी येतील, खात्री बाळगा. कोण आहे छान छान? भवानीबाई. ओ, आता झोपायचं छान छान. वहिनीसा, आज चांगलाच रंगलाय खेळ बाप लेकींचा. सकाळपासून घेऊन बसलेत भवानी बाळाला. हो ना हो, येता जाता बघतोय आम्ही, हात चांगलेच घुटमळले. आज आमच्याही वाट्याला आलं नाहीये बाळ. सज्जनगडास जाणार म्हणून तर नाही ना चालले एवढे लाड? आम्हालाही तेच वाटतंय. पण तसंही दादासाहेब एवढा वेळ बाळाला घेऊन बसणाऱ्यातले नाहीत. पण आज रेंगाळलेत. म्हणूनच आम्हाला एक प्रश्न पडला. दादासाहेब भवानी बाळाशी खेळून आपल्या मनातली आंदोलनं तर लपवत नाहीत ना? म्हणजे माणूस जेव्हा एका टोकाचा निर्णय घेतो ना, तेव्हाच हा असा भावनिक होतो, किंवा मग ज्यास उपरती होते, किंवा मग ज्यास विपरीत बुद्धी होते तोच असं वागतो. आपल्या आवडत्या माणसात रमतो, रमण्याचा प्रयत्न करतो. बताशीबाई, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आम्हाला असं वाटतंय की दादासाहेबांनी काही विपरीत निर्णय तर घेतला नाही ना? म्हणजे वहिनीसा, दुखावलेत ते. तो खलिता आला ना, त्या दिवसापासून ही गोष्ट जाणवते आम्हाला. मग हो, आपण आता आपल्या बाजूने काळजी घ्यायची. अहो पण आता काय काळजी घेणार? युवराज तर निघणार आहेत आता. तोपर्यंत त्यांना एकट्याला राहू देऊ नये, एवढंच आपण करू शकतो. हुजूर, खुशखबर घेऊन आलो या. पांढरे सरदार, हमें उसी का तो इंतजार रहता है. क्या खुशखबरी है, जल्दी बताओ. हुजूर, शंभूराजे ने खलीता भेजा है. क्या? जी हुजूर. शंभूराजे ने खलीता भेजा है? जी हुजूर. यह सब आपकी मेहनत का नतीजा है. आपकी कृपा है हुजूर. हम बहुत खुश हुए. जी हुजूर. मुलायमत जी, खलीता पड़ा जाए. जी हुजूर. हुजूर, लिखा है, मुगलिया सल्तनत के आला सरदार को शंभू राजे का प्रणाम. आपकी यारी दोस्ती का इजहार हमें आपसे मुलाकात करने के लिए हमारे दिल को मजबूर कर रहा है. यकीन मानिए, आपकी दोस्ती का बार बार किया जिक्र हमारे दिल को आपकी ओर खींचता है. हम यहाँ पर यही सोचते हैं कि आप हमारी तलवार का चढ़ा रंग देखना चाहते हैं, इसलिए हम बहुत खुश हैं. आपने हमारे पराक्रम को देखा है, आप उसे जानते हैं, पहचानते हैं और बखूबी समझते भी हैं. बहुत खूब, बहुत खूब. क्या बात है. हुजूर आगे लिखते हैं, पांढरे सरदार से भी हमारी बहुत बातचीत हुई है. हम आपसे मिलना चाहते ही है, मगर आपसे गुजारिश है कि हम
शहजादे शाह आलम से भी मिलना चाहते हैं और हम आपको दक्षिण की ऊंची जगह पर देखना चाहते हैं। आपका शंभू राजे। वाह, इरादे तो आपके बड़े नेक और बुलंद हैं। आइए शंभू राजे, आइए। ये पिंजरा भी खुला है आपके लिए और आसमान भी खुला है। फल और मेवे भी तैयार हैं आपके लिए और हम आपकी खातिर तवाज़ो के लिए बेसब्री से आपका इंतजार कर रहे हैं। बस एक बार हमारे रूबरू हो जाइए। अंजाम के बारे में हम बाद में सोचेंगे। युवराज या त्याला इतक्यात हा फौजेची एक तुकडी तयार ठेवा. समधी तयारी झाली, त्यांचा घोडा बी तयार ठेवला. आलं की निघू. होय. भवानीबाई, तुमचे आबा निघाले. क्या आमच्या भवानीबाईंना राजपुत्राची गोष्ट सांगा. सांगाल ना भवानीची आई? युवराज, आम्हाला भवानीची आई म्हणाला. युवराज्ञीपेक्षा हे जास्त चांगलं वाटतं. सांगाल ना गोष्ट? जरूर सांगू, पण गोष्टीतल्या राजपुत्राला आमच्या राजपुत्राकडे पाठवू, त्याला लवकर घेऊन येण्यासाठी. चालेल ना? आमच्या गोष्टीतला राजपुत्र खूप भाबडा आहे. तो रस्ता चुकेल किंवा कुणीतरी फसवेल त्याला कुठंच पाठवू नका. ठीक आहे, नाही पाठवणार. पण भवानी बाळा, मग आमच्या खऱ्या राजपुत्रानं तरी लवकर यावं. त्याला तर जायचंच नाहीये. सगळे जा जा म्हणतात म्हणून जातोय तो. ते कर्तव्य आहे. एकदा पार पाडलं की मग आनंदच आनंद. काळजी घ्या युवराज्ञी. युवराज्ञी नाही, भवानीची आईच म्हणा. जपा भवानीची आई. भवानी बाळा, तुमच्या आबांना म्हणावं लवकर या. आल्यानंतर आम्हाला रायगडी जायचं आहे. हसू नका, लेक वचन मागतीये. ज्यांना विश्वास नसतो त्यांना वचन द्यायचं असतं. विश्वास आहे, पण वचनानं विश्वास तडीस न्यावा लागतो. आम्ही सांगितलंय ना, जे करू ते छत्रपतींच्या मुलाला शोभेस करू. पण मग तो उत्तर दिग्विजयाचा नकाशा, तो खलित्यावरचा मजकूर. राजकारणात न लिहिलेलं वाचायचं असतं आणि न बोललेलं ऐकायचं असतं. वाचा, ऐका, सगळे अर्थ समजतील. आवरला दादासाहेब? युवराज आहात तुम्ही, उद्याचे छत्रपती. काळजी घ्या. सुखी व्हा. काळजी घे. जातो युवराज. जातो नाही, येतो म्हणावं. येतो आम्ही. आइए, पधारिए हमारे शाही मेहमान. आइए, पधारिए. दाना दाना लगाया है, सोने का जाल बिछाया है. आइए, पधारिए.